नागपुर के साइबर पुलिस ने पॉलिसी के नाम पर धोखाधड़ी करने वाले एक बड़े आरोपी को गिरफ्तार किया है। बता दें कि पंजाब नेशनल बैंक मेट लाइफ का अधिकारी बनकर लोगों को ठगने वाले एक शातिर जालसाज को उत्तर प्रदेश से गिरफ्तार किया गया है। इस आरोपी पर पॉलिसी रिवाइज करने के बहाने एक व्यक्ति के साथ 30 लाख रुपए की बड़ी धोखाधड़ी करने का आरोप है। आरोपी अमन सेमी बताया जा रहा है। पुलिस के मुताबिक आरोपी अमन सेमी लोगों को झांसे में लेता था कि उनकी पॉलिसी में बदलाव या अपडेशन करना जरूरी है और इसी बहाने वह पीड़ितों से बड़ी रकम अपने खाते में ट्रांसफर करवा लेता था। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और अब इस मामले की आगे की जांच शुरू कर दी गई है। यह गिरोह की तरह लोगों को चुना लगा चुका है और इसके तार कहां तक जुड़े हैं। पुलिस अब इसकी गहनता से जांच कर रही है। आगे की जांच साइबर पुलिस कर रही है। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे 88/25 हा गुन्हा नोंद होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना 2022 मध्ये त्यांचे पती वारल्यानंतर त्यांना एक कॉल आला की तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला नॉमिनी करायचं आहे आणि त्याबाबतची माहिती आपल्याला पाहिजे आणि त्यांना तुमची आपण दुसरी पॉलिसी काढू आणि ते पैसे तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे पंजाब नॅशनल बँक मेट लाईफ तुमच्या नवऱ्याची जी पॉलिसी आहे ते तुमच्या नावावर करू असे वगैरे सांगून त्यांना वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडून 2022 पासून त्यांच्याकडून 2 अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं होतं। परंतु त्या व्यक्तीला त्यांनी बघितलं नसल्यामुळे त्यांचे कुठलेही फायदे त्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे। त्यांनी तात्काळ येऊन सायबर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट केल्यानंतर आपण गुन्हा नोंद करण्यात आला होता 88/25 विविध BNSच्या कलमाद्वारे आणि मग आपण त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रविंदर सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय DCP सर, मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करून यातील आरोपी जो आहे त्याचा आपण बँक अकाउंट नंबर तसेच बँकशी लिंक असलेले नंबर त्यांनी एक ईमेल तयार केला होता। त्या ईमेलचे तांत्रिक तपास करून वगैरे त्या आरोपीचे लोकेशन काढून तो दिल्लीचे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथक दिल्ली येथे जाऊन सदर आरोपीला सिकंदराबाद या रेल्वे स्टेशनवर आपण त्यांना पकडलं। त्याचं नाव अमन अरविंद कुमार सैनी हा सिकंदराबाद UPचा रहिवासी असून तो सध्या आपण त्याला दिल्लीमध्ये अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना दिनांक 25 पर्यंत पोलीस कोस्टडी दिली असेल। पोलीस कोस्टडीमध्ये त्यांनी इतर त्यांचे साथीदार आणि जे पैसे ट्रान्सफर केले त्याबाबतची सर्व माहिती आपण घेत आहोत आणि इतर जे पैसे होते त्याचे बँक अकाउंट वगैरे फ्रीज करून तसेच त्याच्याकडून जी डिव्हाइस होती ती आपण जप्त करून पुढील तपास करत आहोत। मला आपल्या नागपूरच्या रहिवाशांना तसेच इतरांना आवाहन करायचं आहे की आपल्यासोबत सुद्धा असा सायबर फ्रॉड झाला किंवा काही आपल्याबाबत सायबर कंप्लेंट झाली तर 1930 वर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून आपण आपल्यासोबत जो फ्रॉड झाला आहे त्याची आपण तक्रार देऊन जे पैसे गेले असतील ते आपण माननीय न्यायालयाच्या मार्फतीने आपण तात्काळ परत करण्याची तजवीज ठेवू। जय हिंद।